नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेसाठी लवकरच प्रेफरन्सची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झाल्याचं मला पाहायला मिळतंय. बांधवांनो, घाबरू नका. ही प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया खूप 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 सोपी आहे. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी काही माध्यमांच्या आधारे आपण जर पाहिलं तर घाबरवलं जातं आहे की काय, असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आहे. कारण की त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकंदरीत जाहिराती किती अपलोड झालेल्या आहेत या संदर्भातली ऑथेंटिक माहिती, ऑथेंटिक आकडा आत्तापर्यंत कोणालाच मिळालेला नाही. हे तुम्हाला मला स्पष्ट सांगायचं आहे. कारण की एकंदरीत ज्या जागा आपल्याला उपलब्ध झाल्याचं माहिती मिळत आहे त्यानुसार आपण खरं तर त्या बिंदू नामावलीच्या माध्यमातून एक 25-26 साधारणतः 30,000पर्यंत बिंदू नामावली त्या ठिकाणी तपासली गेल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. परंतु प्रत्यक्ष किती जागा अपलोड झाल्यात या संदर्भातलं अजूनही बुलेटिन आलेलं नाही. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे मार्केटिंगचं तंत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. सोशल मीडियावरती आपण जर पाहिलं तर आकड्यांमागील मार्केटिंग तंत्र नक्की तुम्हाला समजलं पाहिजे. काही ठिकाणी आपण असं पाहायला मिळतं आहे की विविध शैक्षणिक व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅनेल सध्या शिक्षक भरतीचे वेगवेगळे आकडे सांगत आहेत. हे आकडे काय आहेत आणि कशा प्रकारे काही चॅनेल्सवरती थेट अबकी बार 22,000 पार असं म्हटलं गेलं आहे. पण निश्चित ऑथेंटिक तो आकडा त्यांच्यापर्यंत आहे का हे त्यांना विचारणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही एकदा त्यांना विचारू शकता. मी तुम्हाला चॅलेंज करतो, त्यांचा आकडा त्यांना ऑथेंटिक कुठून मिळाला हे तुम्ही त्यांना नक्कीच विचारू शकता. समुपदेशन बॅच माझी घ्या, कारण की 50% मी डिस्काउंट देतोय. एवढ्या जागा असून देखील तुमची निवड होणार नाही आहे अशा प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. ते अगदी चुकीचं आहे असं मी म्हणेल. कारण की मागील भरतीमध्ये जवळपास 30,000 कॅन्डिडेट त्या ठिकाणी जॉईन झाले. कुणीही कोणत्याच प्रकारची बॅच लावली नाही, कसलीच गरज पडली नाही. कारण की ही प्रक्रिया आपल्या स्वतःवरती अवलंबून आहे. तुम्हाला कशा प्रकारचे प्रेफरन्स द्यायचे या संदर्भातले अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि मी एक अजूनही तुमच्यासाठी मोफत मार्गदर्शन करणार आहे. अपेक्षा एवढीच आहे की ह्या प्रेफरन्ससाठी तुम्हाला कुठेही अडकण्याची गरज नाही. त्यांच्याकडून तुम्हाला जेवढं मोफत मिळेल ना तेवढं नक्की तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहा, इथे आपण जर विचार केला तर उमेदवारांनी काय करायला पाहिजे, कशा प्रकारे त्या ठिकाणी स्वतःला वाचवलं पाहिजे असं मी म्हणेल. अधिकृत जाहिरात फक्त शासनाच्या संकेतस्थळावरून तपासा. आता काही पवित्र पोर्टलच्या जाहिराती ज्या आहेत ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर करत असतो. जी शासनाची माहिती असते ती तुमच्यासोबत शेअर करत असतो किंवा इतरांकडूनही तुम्हाला ती माहिती पाहायला मिळते. परंतु काही आकडे असे आहेत की त्या आकड्यांवरती बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण की आपण जर विचार केला तर त्या जागा तेवढ्या अपलोड झाल्यात का ती नुसतीच फेकाफेक आहे हा सुद्धा विचार करावा लागेल. कोणतीही बातमी विश्वासाआधी घेण्यासाठी 2-3 वेळा त्याचे स्रोत तपासले पाहिजेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मोठे आकडे, मोठ्या ऑफर यामागे नेमकी काहीतरी उद्देश आहे का हे पण तुम्ही तपासलं पाहिजे. स्वतः जागरूक राहा, इतरांनाही जागरूक करा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रेफरन्स देण्यासाठी कोणतीही बॅच लावण्याची गरज नाही. आता याला काही अभियोग्यताधारकांचा विरोध देखील असेल की आम्हाला लावायची आहे, तो तुमचा प्रश्न आहे. बरोबर, तुम्ही लावू शकता, तुमचा तो प्रश्न असेल. पण मला सांगायचं आहे की तुम्ही कुठंच अडकू नका. आणि दुसरी गोष्ट, भूलथापांना बळी पडू नका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. तुमचे भवितव्य तुमच्याच हातात आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे, अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या व्हिडिओ तुम्ही चेक करा. प्रेफरन्स देण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत जर कोणाला करावी लागणार आहे तर ते आहे तुम्ही स्वतः. आणि ती मेहनत कशी घ्यायची, कसे प्रेफरन्स द्यायचे यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे. कारण की तुमच्या स्वतःपेक्षा तुम्हाला या महाराष्ट्र राज्यातील कुणीही, कोणताही व्यक्ती कितीही तज्ज्ञ असू द्या, अगदी तो शिक्षण मंत्री जरी ते असले
तरी ते तुम्हाला त्यांच्या नॉलेजच्या बेसवरती तुम्हाला सांगू शकत नाही की तू इथेच जागा ते, तू इथेच, ते तुमचं गुणवत्ता असेल, तुमचं आरक्षण असेल, तुमचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असणार आहेत माझ्या बांधवांनो. जाहिरातीचा अभ्यास कसा करायचा या संदर्भात ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे आणि भविष्यात देखील तुम्हाला त्या ठिकाणी मी नक्की सांगेल. जागरूक उमेदवार म्हणून तुम्ही नक्की भूमिका पार पाडा. सुरक्षित भवितव्य तुमचं नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं सांगायचं एवढंच की त्या ठिकाणी भूलथापांना बळी पडू नका आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारीत असे राहा की तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करा. तुम्ही फेज कशी त्या ठिकाणी सामोरं जायचं यासाठीची तयारी करा. आकड्यांच्या मागे पळू नका, कारण की तुम्हाला मला एवढं सांगायचं की ही संपूर्ण ऑथेंटिक माहिती शासनाकडून आपल्याला मिळेल. ओके, तर तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच.